नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते। इयत्ता 10वी गणित भाग 1 मध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी हा पाठ सुरू केलेला आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1 पर्यंतचा भाग संपवलेला आहे। तर आज आपण याच पाठातील पुढील भाग अभ्यासणार आहोत। तर आजचा आपला उपघटक आहे अंकगणितीय श्रेणीचे nवे पद काढणे। जसं की आतापर्यंत आपण क्रमिका काढलेला आहे, सामायिक पद शोधलेला आहे किंवा पहिले पद आणि सामायिक फरक दिल्यानंतर अंकगणिती श्रेणी सुद्धा तयार केलेली आहे। तर आता अंकगणितीचे nवे पद म्हणजे काय, तर आपल्याला nवं पद काय करायचं आहे, शोधायचं आहे। तर आता यासाठी आपण एक सूत्राचा वापर करणार आहोत। सूत्र काय बघा, tn बरोबर a अधिक n वजा 1 कंस पूर्ण d। आता याच्यामध्ये जर घटक बघितला tn म्हणजे जी संख्या आपल्याला क्रमिकेमध्ये शोधायची आहे त्यासाठी आपण tn मानणार आहोत, बरोबर a म्हणजे त्या अंकगणिती श्रेणीमधील किंवा त्या क्रमिकेमधील पहिलं पद असणार आहे, कंसात n वजा 1। आता n वजा 1 म्हणजे जितकं पद आपल्याला शोधायचं आहे, समजा 18वं पद शोधायचं आहे, 20वं पद शोधायचं आहे, तर ती संख्या म्हणजे n असते। त्यातून वजा 1 करायचा आहे, त्यानंतर गुणिले d म्हणजे सामायिक फरक जो निघतो तो d त्याने गुणायचा आणि ह्या समीकरणामध्ये सर्व घटक घालून आपण जे सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये ते पद आपण शोधू शकतो। म्हणजे 20वं पद सांगितलं असेल शोधायला, 100वं सांगितलं असेल, 105वं पद शोधायला सांगितलं असेल, तर ते पद म्हणजे आपलं tn हे आपण या सूत्रानुसार सोडवणार आहोत। चला तर मग या सूत्राचा वापर करून आपण सराव संच 3.2 मधील काही उदाहरणे सोडवूया। बघा फळ्यावरती मी सराव संच 3.2 मधील प्रश्न पहिला लिहिलेला आहे। प्रश्न पहिला काय आहे बघा, खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीमधून चौकटीत योग्य संख्या लिहा। आता हा जो घटक आहे ते तुम्ही 3.1 पर्यंत अभ्यासलेला आहात, याचं उत्तर अगदी तुम्हाला सहज लिहिता येईल। बघा क्रमिका काय दिलेली आहे, 1, 8, 15 आणि 22। आता यातलं a म्हणजे पहिलं पद कुठलं असणार आहे, 1। t1 कोण असणार आहे, 1। t2 म्हणजे दुसरं पद आहे 8 आणि t3 म्हणजे 15। ठीक आहे, जेवढ्या चौकटी दिलेल्या आहेत तेवढ्या आपण भरत चाललेलो आहोत। त्यानंतर बघा t2 वजा t1 काढायचं आहे। तर t2 म्हणजे किती आहे, 8 आणि t1 किती आहे, 1। 8 वजा 1 किती, 7। त्यानंतर t3 ची किंमत किती आहे बघा, 15। t2 ची किंमत किती आहे बघा, 8। 15 वजा 8 किती आहे बघा, 7। ठीक आहे, म्हणजे आता सामायिक फरक अगदी किती निघालेला आहे, 7 निघालेला आहे। या पद्धतीने आपण ह्या रिकाम्या जागा पूर्ण केलेल्या आहेत। तसंच आता आपण प्रश्न दुसरा बघूया। क्रमिका आहे 3, 6, 9, 12। आता t1 कोण असणार आहे, 3 म्हणजे पहिलं पद, t2 म्हणजे दुसरं पद 6, t3 म्हणजे तिसरं पद 9 आणि t4 म्हणजे चौथं पद 12। ठीक आहे, आता बघा t2 वजा t1 एक करायचं आहे। t2 किती आहे बघा, 6। t1 किती आहे, 3। 6 वजा 3 किती, 3। t3 किती आहे बघा, 9। त्यानंतर t2 किती आहे बघा, 6। 9 वजा 6 किती, 3। ठीक आहे, म्हणजे t2 वजा t1 करून पण उत्तर 3 आलेलं आहे, t3 वजा t2 करून पण उत्तर किती आलेलं आहे, 3 आलेलं आहे। म्हणजे सामायिक फरक d किती निघालेला आहे, तर 3 निघालेला आहे। म्हणजे हा घटक तुम्ही सराव संच 3.1 मध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे। तर याच पद्धतीनं आणखीन 2 प्रश्न दिलेले आहेत, ती प्रश्न तुम्ही घरी सोडवायची आहे। तर हा आहे सराव संच 3.2 मधला प्रश्न पहिला। आता आपण प्रश्न दुसरा अभ्यासूया। प्रश्न दुसरा बघा काय आहे, खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत का ते ठरवा, असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा। बघा एक अंकगणिती श्रेणी दिलेली आहे, त्याचं 20वं पद आपल्याला शोधायचं आहे, परंतु 20वं पद शोधण्याआधी आपल्याला काय करावं लागेल, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे का हे आपल्याला काय करावं लागेल, प्रथम निश्चित करावं लागेल। जसं की याआधी आपण सामायिक फरक d काढून क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे ठरवत होतो, त्या पद्धतीने सुरुवातीला आपण हे उदाहरण सोडवणार आहोत। तर बघा आता याच्यामध्ये आता t1 ची किंमत किती असणार आहे, वजा 12। t2 ची किंमत आहे वजा 5। t3 ची किंमत आहे 2। t4 ची किंमत आहे 9। t5 ची किंमत आहे 16।
ठीक आहे, आणखी पण पद दिलेले आहेत, जसं की T6 ची किंमत किती आहे बघा 23 आणि T7 ची किंमत किती आहे 30. आता याच्यामध्ये बघा A म्हणजेच आपलं T1 असणार आहे, A ची किंमत किती मिळाली -12. तर आता पहिल्यांदा आपण सामायिक फरक काढून घेऊया. T2 वजा T1, T2 किती आहे बघा -5 वजा T1 किती आहे -12. आता हा -5 आहे कसा वजा इथे काय होणार +12. मग आता -5 आणि +12 म्हणजे वजाबाकी होईल. मग 12 तून 5 गेले किती शिल्लक राहतात बघा 7 शिल्लक राहील. चिन्ह मोठ्या संख्येत जायचं, 12 हा धन आहे त्यामुळे चिन्ह धन आहे. आता पुढे बघा T3 वजा T2, T3 किती आहे बघा 2 वजा T2 किती आहे बघा -5. ठीक आहे, हा 2 आहे तसा वजा अधिक होईल 5. उत्तर किती आलं 7. आता पुढचं शोधूया आपण. T4 वजा T3, T4 किती आहे बघा 9 वजा T3 किती आहे बघा 2. 9 मधून 2 गेले किती शिल्लक राहिले 7 शिल्लक राहिले. आता पुढचं घेऊया आपण. T5 वजा T4, T5 किती आहे बघा 16 वजा T4 किती आहे 9. 16 तून 9 गेले किती राहतात 7 राहतात. ठीक आहे, आता पुढं T6 वजा T5, T6 किती आहे बघा 23 वजा T5 किती आहे 16. 23 मधून 16 गेले 7. तर आता सगळीकडे जर फरक बघितला बघा 7 आलेला आहे, सामायिक फरक 7 आलेला आहे. म्हणजे D बरोबर किती आहे 7 आहे. म्हणजे दिलेली क्रमिक आणि अंकगणिती श्रेणी आहे. लिहूया आपण. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे तर त्याच्यातलं आपल्याला कितवं पद शोधायचं आहे बघा. तर 20वे पद काढा. आता सूत्र लिहिते मी, तर ते सूत्र वापरायचं आहे. Tn बरोबर 1 अधिक an वजा 1 कंस पूर्ण D. Tn म्हणजे कितवं पद शोधायचं आहे T20वं पद शोधायचं आहे. A म्हणजे आपलं पहिलं पद आहे, किती काढले बघा इथे आपण सुरुवातीला -12 अधिक n म्हणजे कितवं पद शोधायचं आहे 20वं, म्हणून 20 वजा 1 आणि डिफरन्स किती आलेला आहे सामायिक पद किती आलेला आहे 7 आलेला आहे. तर आता या पद्धतीने आपण हे सोडवत जाऊया. T20 बरोबर हे आहे -12 अधिक 20 वजा 1 किती 19 7. ठीक आहे, आता पुढे बघा काय करावं लागेल. T20 बरोबर हा -12 आहे तसा 19 गुणिले 7 किती येईल सांगा. 19 गुणिले 7 133. ठीक आहे, मी इकडे लिहिते आता हे. बघा T20 बरोबर शिल्लक राहिलं -12 अधिक 19 7 किती 133. ठीक आहे, मग आता बघा T20 बरोबर 133 मधून 12 घालवायचं आहे. तर ते उत्तर किती येणार बघा 3 तून 2 गेले 1. ठीक आहे, त्यानंतर बघा किती उत्तर आले 121. ठीक आहे, म्हणजे Tचं 20वं पद किती आहे 121 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण सोडवताना आपण काय काय केलं. प्रथम दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे का हे पाहण्यासाठी आपण काय केलं. सूत्र T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3, T5 वजा T4 आणि T6 वजा T5 या पद्धतीने आपण सामायिक फरक काढून घेतला. तो सामायिक फरक किती आला होता D बरोबर 7. त्यामुळे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे हे निश्चित झालं. सूत्र लिहिलं आपण, सूत्रामध्ये किमती घातल्या. Tn म्हणजे T20वं पद शोधायचं आहे बरोबर. याची किंमत म्हणजे पहिलं पद -12 अधिक n म्हणजे कितवं पद शोधायचं आहे ते घालायचं 20 वजा 1 कंस पूर्ण 7. T20 बरोबर -12 आहे तर 20 मधून 1 गेले 19 कंस पूर्ण 7 म्हणजे 19 गुणिले 7 किती आले 133. -12 अधिक 133 वजाबाकी होईल 121. चिन्ह मोठ्या संख्येचं देतोय
किती आली 121 आलेली आहे। प्रश्न तिसरा बघा काय आहे, दिलेली अंकगणिती श्रेणी 12, 16, 20, 24 आहे, या श्रेणीचे 20वे पद काढा। तर विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रश्नामध्ये जी क्रमिका दिलेली दिसत आहे ते तुम्हाला, तर या प्रश्नामध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की ही क्रमिका आहे, म्हणजे दिलेली श्रेणी ही काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे। त्यामुळे परत आपल्याला पूर्ण त्याच्यामधला डिफरन्स सामायिक पद काढून घेण्याची आवश्यकता नाहीये। सूत्रामध्ये ज्या किमती आहेत तितक्या किमती आपल्याला काढून घ्याव्या लागणार आहेत। तर आता बघा क्रमिका काय आहे ते मी लिहिते, 12, 16, 20 आणि 24। तर आता T1 कोण आहे, 12। आता T1 म्हणजेच आपलं ए पद असतं 12, ठीक आहे। मग T2 किती आहे बघा 16, T3 आहे 20 आणि T4 आहे 24। अंकगणिती श्रेणी आहे, परंतु त्यातला डिफरन्स आपल्याला एकदा काढून घ्यावा लागणार आहे। सामायिक फरक सगळीकडे कसं असणार आहे, एकसारखा असणार आहे, त्यामुळे सर्वच सामायिक फरक काढून घेण्याची इथं आवश्यकता नाही। एक कुठला तरी सामायिक वजाबाकी करून सामायिक फरक काढला तरी चालेल। जसं की मी आता इथं T2 वजा T1 काढून घेते। T2 किती आहे बघा 16 वजा T1 किती आहे 12, 16 वजा 12 किती 4, ठीक आहे। आता अंकगणिती श्रेणी आहे म्हणजे सगळीकडे 4चा फरक असणार आहे, जसं की तोंडी पण काढू शकतो, 12 अधिक 4 16, 16 अधिक 4 20, 20 अधिक 4 24, म्हणजे सामायिक फरक D किती आहे इथं, D बरोबर 4, ठीक आहे। आता आपण सूत्र लिहूया, कितवं पद शोधायचं आहे आपल्याला बघा, Tn बरोबर सूत्र लिहून घेऊया आपण पहिल्यांदा, A अधिक n वजा 1 D हे सूत्र आहे, n वजा 1 D, ठीक आहे। मग Tn म्हणजेच कितवं पद शोधायचं आहे बघा, 20वे पद म्हणजे T20 बरोबर। A म्हणजेच पहिलं पद काय बघा इथं, A म्हणजेच 12, n म्हणजे कितवं पद शोधायचं आहे 20वं म्हणून 20 लिहिलं वजा 1 D म्हणजे फरक किती आलेला आहे 4, सूत्रामध्ये किमती घातलेल्या आहे। मग T20 बरोबर 12 आहे तसा कंसात 20 इथं अधिक चिन्ह आहे, मग 20 वजा 1 किती 19 गुणिले 4, मग T20 बरोबर 12 अधिक 19 गुणिले 4 किती बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं जो प्रश्न आहे तर 20वे पद शोधायचं आहे, ठीक आहे। त्या पद्धतीने 24वं पद सुद्धा आपण शोधू शकतो। तर आता इथं प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, 24वे पद काढा असं म्हटलेलं आहे, मी 19वं लिहिलेलं आहे। आपण दुरुस्त करूया, कितवं पद काढायचं आहे 24वे पद शोधा, ठीक आहे। तसं काही प्रश्न येऊ शकतो, 19वं इथं आपण शोधलेलं आहे, तर ठीक आहे। तर इथं बघा आपल्याला T कितवं पद शोधायचं आहे 24वं शोधायचं आहे, म्हणजे इथे 20च्या जागी काय ना 24, ठीक आहे। 24 वजा 1 किती 23, आता 23 गुणिले 4 करा किती येते बघा, 23 गुणिले 4 92, ह्यांची बेरीज किती आली बघा, T20 बरोबर 2 आणि 2 4, 9 आणि 1 10, म्हणजे T20वं पद किती असणार आहे 104 असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो मी उदाहरण पुन्हा एकदा सांगते, सुरुवातीला क्रमिका लिहून घेतली आपण, T1 12 आहे तेच आपलं ए पद असणार आहे 12, T2 16 आहे, T3 20 आहे, T4 किती आहे 24, मग T2 वजा T1 केलं तर 16 वजा 12 4, म्हणजे सामायिक फरक 4 असणार आहे। पुन्हा बाकीचे सगळे सामायिक फरक काढून घेण्याची आवश्यकता नाही आहे, कारण प्रश्नामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दिलेली अंकगणिती श्रेणी म्हणजे हे अंकगणिती श्रेणी आहे हे प्रश्नातच लिहिलेलं आहे, त्यामुळे एकच फक्त कुठली तरी वजाबाकी करून आपण सामायिक फरक काढू शकतो। D बरोबर 4, सूत्र लिहिलं Tn बरोबर 1 अधिक n वजा 1 छेद D, Tn म्हणजे 24वं पद शोधायचं म्हणून T24 बरोबर A ची किंमत आहे 12 अधिक n चे 24 वजा 1 बरोबर गुणिले 4, मग T20 आहे तसा लिहिला, 12 आहे तसा अधिक 24 वजा 1 23 गुणिले 4, हा गुणाकाराला 92, बाकीची पद आहे तशी लिहिली आहे। मग T20 बरोबर किंमत किती आली 104 आलेली आहे। तर याच पद्धतीने आपण प्रश्न 4था सोडवूया। बघा प्रश्न 4था काय आहे, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा। बघा काय प्रश्न आहे, प्रश्न 4था सोडवतोय आपण, खालील अंकगणिती
19वे पद काढा। बघा अंकगणिती श्रेणी काय आहे? 7, 13, 19 आणि 25। ठीक आहे, हा प्रश्न चौथा आहे, आपण सोडवणार आहोत। खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा। क्रमिका आहे 7, 13, 19, 25। आता इथं सुद्धा म्हटले त्यांनी अंकगणिती श्रेणी आहे असं म्हटलेलं आहे, त्यामुळे प्रश्न तिसरा जसा सोडवला त्याच पद्धतीने हे सोडवत जायचं। T1 किती आहे? 7, तोच आपला A असणार आहे 7। T2 किती असणार आहे? 13। T3 ची किंमत आहे 19 आणि T4 ची किंमत आहे 25। आता फरक काढून घेऊया। T2 वजा T1, T2 किती आहे बघा? 13 वजा T1 किती आहे? 7। आता याची वजाबाकी करून सांगा, 13 वजा 7 किती येईल? तर 6 येईल। ठीक आहे, म्हणजे आता त्यांनी ऑलरेडी सांगितलेल्या प्रश्नामध्ये की ही अंकगणिती श्रेणी आहे, त्यामुळे सर्वत्र फरक, सामायिक फरक किती असणार आहे? 6 असणार आहे। ठीक आहे, मग सामायिक फरक D किती निघाला? D बरोबर 6। आता आपण सूत्र लिहूया। Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D। कितवं पद शोधायचं आहे? 19वा, म्हणून T19 लिहिलं, A आहे तसा, अधिक कितवं पद शोधायचं आहे? 19वा, म्हणून 19 वजा 1 आणि सामायिक फरक किती आलेला आहे? 6। मग T19 बरोबर A ची किंमत आपली घालायची राहिलेली आहे। A ची किंमत किती आहे बघा इथं? 7। A ची किंमत घालूया 7। 7 अधिक 19 वजा 1 किती? 18 गुणिले 6। मग T19 बरोबर 7 अधिक 18 गुणिले 6 किती सांगा? बघा मला गुणाकार करून सांगा। 18 गुणिले 6 येईल 108। मग आता T19 आणि 7 अधिक 108 यांची बेरीज किती येईल? बेरीज करा, 115 येणार। T19 ची किंमत किती आली? 115। म्हणजे दिलेल्या क्रमिकेतील 19वे पद हे काय असणार आहे? 115 असणार आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आता आपण प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा पूर्ण केलेला आहे। आता आपण पुढील प्रश्न 5वा अभ्यासूया। प्रश्न 5व्यामध्ये बघा, खालील अंकगणिती श्रेणीचं आपल्याला कितवं पद काढायचं आहे? 27वा पद काढायचं आहे। क्रमिका काय आहे बघा? 9, 4 वजा 1 वजा 6 आणि वजा 11। आता बघा याच्यामध्ये T1 ची किंमत किती आहे? 9। हेच आपलं A पद आहे, A ची किंमत पण किती आली? 9। T2 आहे 4, T3 आहे वजा 1, T4 आहे वजा 6 आणि T5 आहे वजा 11। जसं की प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही अंकगणिती श्रेणी आहे, त्यामुळे एकदाच आपण सामायिक फरक काढू शकतो। T2 वजा T1 बरोबर T2 किती आहे बघा? 4 वजा T1 किती आहे बघा? 9। मग आता 9 मधून 4 गेले वजा 5 येईल, वजाबाकी केली, चिन्ह मोठ्या संख्येचा राहणार नाही, त्यामुळे फरक किती आला? वजा 5। म्हणजे T सामायिक फरक किती आला? वजा 5। आता सूत्र लिहूया आपण। Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण D। सूत्र आपण लिहिलेलं आहे Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D। कितवं पद शोधायचं आहे? 27वा, म्हणून T27 लिहिलं। A म्हणजे किती आहे बघा? 9 अधिक n म्हणजे कितवं पद शोधायचं आहे? 27 वजा 1 आणि D ची किंमत आहे वजा 5। मग आता हा 9 आहे तसा ठेवला, अधिक 27 मधून 1 गेलं 26 गुणिले वजा 5। मग हा 9 अधिक 26 गुणिले 5 किती उत्तर येईल सांगा? 26 गुणिले 5, तर हे उत्तर येणार आहे आपलं 130। 130। आता हा वजा आहे त्यामुळे इथं काय येणार आहे? वजा चिन्ह येणार आहे। ठीक आहे, मग आता बघा ऋण काय होणार आहे? ऋण म्हणजे वजाबाकी होणार आहे, चिन्ह मोठ्या संख्येचं देतोय। मग 130 मधून 9 गेले की आपलं उत्तर किती येणार आहे? 121। मग 9 मोठा काय? 130, 130 मोठा, 130 हा ऋण आहे, त्यामुळे इथं आलं ऋण 121। म्हणजे T27वे पद किती आहे? वजा 121। याच पद्धतीने आता आपण प्रश्न 6वा सोडवणार आहोत। प्रश्न 6वा बघा काय आहे? 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा। तर बघा सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो इथं काय म्हटलेलं आहे? 3 अंकी संख्या। आता 3 अंकी
म्हणजे एक गट तयार करायचा आहे किंवा क्रमिका तयार करायचा आहे आणि गट तयार करताना अशा 3 अंकी संख्या निवडायच्या आहेत की ज्याला 5 ने भाग दिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात 5-5चा फरक असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 100 नंतर 105चाच नंबर येईल, 105 नंतर 110. या पद्धतीने जर आपण करत गेलो तर ह्यातला सामायिक फरक डी किती येणार आहे, 5 ने येणार आहे आणि ह्या प्रत्येक संख्येला 5 ने भाग जातो. तर ह्यातली शेवटची संख्या कुठली येईल बघा, साधारणतः सांगा. आता 900 जर आपण 900 पर्यंत लिहित गेलो तर 901 ला 5 ने भाग जातो का नाही, 2 ला जातो का नाही, 3 ला पण जात नाही, 4 ला पण जात नाही. मग 995 ही शेवटची संख्या असणार आहे. ठीक आहे, 995 ही शेवटची संख्या असणार आहे. 995 नंतर बघा 996, 97, 98 आणि 99 या चारही संख्येला 5 ने पूर्ण भाग जात नाही. त्यानंतर 999 नंतर पुढची संख्या किती येते, 1000. 1000 म्हणजे ही 4 अंकी संख्या झाली. म्हणजे दिलेल्या नियमानुसार 995 ही शेवटची संख्या असणार आहे त्या क्रमिकेमधली. पुढची संख्या ही 5 ने भाग जाणाऱ्या नसल्यामुळे आणि 1000 ही 4 अंकी संख्या असल्यामुळे आपण ते घेणार नाही. मग क्रमिका कशी तयार होते, 100, 105, 110 आणि यातलं शेवटचं पद असणार आहे 995. मग आता प्रश्न समजावून घ्या. त्यांनी काय म्हटलंय, 100 पासून 995 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती असतील ते काढायचे. आता जरी त्यांनी एकूण संख्या म्हटलं असलं तरी आपण नेहमीच्या सूत्राप्रमाणेच हे उदाहरण सोडवणार आहोत. तर आता याच्यामध्ये बघा T1 किती आहे, 100 म्हणजेच ते आपले एक पद आहे 100. ठीक आहे, मग T2 105 आहे आणि T3 किती आहे 110. पुढच्या आपण काढू शकणार नाही कारण टोटल संख्या आपल्याला शोधायची आहे. मग ह्यातला सामायिक फरक किती असणार आहे काढून घेऊया आपण. जसं की T2 वजा T1. T2 किती आहे बघा, T2 आहे 105 आणि T1 किती आहे 100. मग 105 वजा 100 किती आला 5. म्हणून याच्यामधला सामायिक फरक D हा किती असणार आहे, 5 असणार आहे. मग आता आपण सूत्र लिहूया. सूत्र काय, Tn बरोबर a अधिक n वजा 1 कंस पूर्ण t. आता आपण सूत्रामध्ये किमती घालूया. Tn म्हणजे ह्या क्रमिकेतलं शेवटचं पद 995 असणार आहे हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे Tn ची किंमत किती 995. a म्हणजे काय आहे बघा, पहिलं पद असं किती आहे 100, दिले इथे 100 अधिक n जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, n जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा आहे. त्यामुळे तो आपण आहे तसं ठेवला n वजा 1 आणि d किती आहे 5. तर आता आपण पक्षांतर करूया. 995 हा 100 इकडे आला की वजा 100 होईल. इकडे काय शिल्लक राहिलं, n वजा 1 कंसात 5. 995 मधून 100 गेले किती राहणार आहे 895 बरोबर 5 ना गुणला तर 5n वजा 5 शिल्लक राहील. तर आता हा वजा 5 जो आहे तो परत इकडे आला तर काय होणार आहे, अधिक 5 होईल. म्हणजे 895 अधिक 5 आणि इकडे काय होईल 5n. 895 अधिक 5 किती येणार आहे 900 बरोबर 5n. आता 5 हा इकडे आला की भागाकार जाईल. 900 भागिले 5 बरोबर n. भागाकार किती येईल सांगा, करून बघूया आपण. 900 भागिले 5, 5 एके 5 उरले किती सांगा 4, 55 40 म्हणजे एकूण हे भागाकार करून उत्तर किती येणार आहे 180. म्हणजे आपण n ची किंमत काढलेली आहे. 180 कशाची किंमत आली, n बरोबर 180. म्हणजे याचा अर्थ काय, 100 पासून 995 पर्यंत 3 अंकी नैसर्गिक संख्या ज्याला 5 ने भाग जातो अशा एकूण संख्या 180 असणार आहेत. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण सराव संच 3.2 मधील काही उदाहरणे पूर्ण केलेली आहेत. राहिलेल्या उदाहरणांचा सराव पुन्हा तुम्ही वहीमध्ये घरी करणार आहात. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.